नमस्कार, रुपाली कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज काहीतरी नवीन अशी रेसिपी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी, तर नक्की पहा. इथे पालक धुवून उकडून घेतली मी. पॅनमध्ये कांदा, टोमॅटो आणि 2-3 मिरच्या हे मस्त व्यवस्थित भाजून घेतलं. भाजून घेतल्यानंतर थोडं होऊ दिलं याला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं वाटण करून घेतलं. त्यानंतर पालक इथे मी उकडून घेतली होती, ते बारीक केली आणि मस्त अशी हिरवी पालक आपली. तर इथं कढईमध्ये तेल टाकलं. त्यानंतर थोडीशी मोहरी टाकली, तडतड होऊ दिली त्याला आणि जे वाटण केलं होतं ते पण टाकलं आणि वाटण छान तेलामध्ये होऊ दिलं. खूप छान रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. थोडीशी लाल मिर्च पावडर टाकली, अर्धा चम्मच हळद टाकली, अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच धनिया पावडर आणि व्यवस्थित हलवून घेतलं याला. त्यानंतर पालकची जी ग्रेव्ही केली होती ते टाकली आपण इथे. माझी पालक कमी असल्यामुळे थोडी ग्रेव्ही पण कमी झाली पालकची. तुम्ही आणखी टाकू शकता याच्यामध्ये जास्त. आणि थोडं मिक्सरचं भांड्यात पाणी टाकून ते पण टाकून दिलं इथं. व्यवस्थित हलवून घेतला, एकजीव करून घेतला पूर्ण मसाला. थोडा खडा मसाला टाकला. त्यानंतर इथे मस्त सांबार टाकला मी याच्यामध्ये आणि उकळी येऊ दिली व्यवस्थित. आणि इथे मी मस्त याला वरनं शेव घातले. याला पण थोडी उकळी येऊ दिली, व्यवस्थित हलवून घेतलं चांगलं. पालक शेव भाजी आपली तयार झाली आणि इथे मस्त गरमागरम असे फुलके मी बनवले. कशी वाटली रेसिपी नक्की सांगाल, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.